मित्रांनो नमस्कार. रात्रीचे 11 वाजता आहेत. जर 11 वाजता पण आपण एक दुसऱ्याला जर समजून घेऊ शकत नसताल तर काय उपयोग काय आहे आपला ड्रायव्हिंग करण्याचा. आता इथं पाहू शकतो तुम्ही की समोरून आता टू व्हीलरवाले बघा, टू व्हीलरवाल्यांना थांबायला अजिबात जमत नाही. आता हे जर गाड्या निघतात गाड्याच्या मागे गाड्या, आणि जर या अशा सिच्युएशनमध्ये जर टू व्हीलरला जर धक्का लागला तर याच्यात चूक कोणाची असणार आहे. आता त्याच्यानंतर बघा, ते टू व्हीलरवाले गेले, डिझायरवाले भाऊनी थांबायला पाहिजे होतं. जेवढ्या गाड्या आता राईड घेत आहेत तेवढ्या राईड घेणाऱ्या गाड्यांना राईड घेऊ द्यायला पाहिजे होतं, आणि स्पेस झाल्याच्यानंतर आपली गाडी पुढे घ्यायला पाहिजे होती. आतापर्यंत सर्व गाड्या, मी पण पुढे निघून गेलो असतो, माझ्या पाठीमागे 1 ते 2 गाड्या असतील तेवढ्या पण गाड्या निघून गेल्या असत्या आणि आरामात ते पण पुढे गेले असते. पण त्यांनी तसं नाही केलं, थांबले नाही आहेत, पुढं गाडी घेतली. आता हे झालं नाही थांबण्याचं. आता याच्यानंतर बघा, राईट साईडनं रिक्षा आली, रिक्षाच्या नंतर आता पाठीमागून गाड्या येत आहेत. समजा या सिच्युएशनमध्ये जर रिक्षा या साईडला येते, जर अशा ठिकाणी जर धक्का लागला तर रिक्षावाला कोणाला बोलणार आहे. तिकडून येणारे म्हणतील तू रॉंग साईडने आला आहे, बरोबर. या साईडने जाणाऱ्यांचा जर धक्का लागला तर ते म्हणतील तू रॉंग साईडने आला आहेस. आणि सरळ जर अशा ठिकाणी जर धक्का लागला किंवा काही जर झालं अशा गाड्यांना तर सरळ पोलीस केस करायची त्याच्यावरती, आपलं नुकसान भरून घ्यायचं त्याच्याकडून. हे बघा ना, आता किती वेळ वाचवला असता त्यांनी. पण इथं जर धक्का लागला असता तर त्यांना समोरच्याचं कुठल्याही साईडच्या गाडी डॅमेज त्यांनाच भरून द्यायला लागलं असतं.